पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घाटकोपरमध्ये आता राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड पालक या संकल्पनेवर बैठकीमध्ये चर्चा झाली। महायुतीमध्ये बीएमसी निवडणुकीमध्ये कमीत कमी 60 जागा मिळाल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही सर्वच्या सर्व 227 जागी उमेदवार उभे करू आणि राष्ट्रवादीचा स्वबळावर महापौर बसेल असा निर्धार वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी दिलेला आहे। मी महायुतीमध्येच आहोत, मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे असं आमच्या पक्षाचं आणि नेतृत्वाचं म्हणणं आहे। परंतु आजकाल ज्या चर्चा ऐकतोय की जो तो बोलतोय आम्ही स्वतंत्र लढणार आणि आम्हाला लोकसभेला मुंबईत एकही तिकीट जागा दिली नाही, आम्हाला मुंबईकरांना अंडर एस्टिमेट केलं आणि विधानसभेला सुद्धा फक्त 3 जागा दिल्या, तिथे आम्हाला अंडर एस्टिमेट केलं आणि आता जर तसंच करणार असेल, महायुतीमध्ये लढण्याची इच्छा असून देखील जर जो तो स्वतंत्र लढण्याची भाषा करणार असेल तर 227च्या 227 प्रामुख्याने आज 128 ची मीटिंग बोलवली होती। आम्ही सगळ्या वार्डामध्ये आमचे उमेदवार आम्ही ऑलरेडी निश्चित केलेले आहे, काही पिंच केलेले आहेत। आम्ही ऑलरेडी 8 तारखेपासून आम्ही धोबी पछाड करायला सुरुवात करणार। सुप्रीम कोर्ट में ये 3 पिटीशन पेंडिंग है। एक पिटीशन पेंडिंग है एससी, एसटी और ओबीसी, ये मिला के 50% रिजर्वेशन होना चाहिए, लेकिन रिजर्वेशन में अभी ओबीसी का भाग बाकी है, उस पर निर्णय नहीं हुआ है। इसीलिए वो पिटीशन जो है पेंडिंग है। जब हमारे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड़ साहब थे तब से ये पिटीशन पेंडिंग है। उसके बाद में 236 वार्ड की सरकार ने कहा कि 236 वार्ड होने चाहिए और फिर से कहा कि 227 वार्ड करने हैं। इसके ऊपर एक पिटीशन पेंडिंग है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।